नमस्कार मंडळी, आपण आज वर्षभर टिकणारा आवळ्याचा मुरवळा कसा करायचा ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. आवळा निवडताना कमी डागाचाच आवळा निवडायचा. जास्त डाग असले तर भीती असते मुरवळा खराब व्हायची, म्हणून कमी डागवालाच निवडायचा. इथे गॅसवर मी पातेले ठेवले, त्यामध्ये 2 ग्लास पाणी ठेवले आणि वरी छिद्र असलेली चाळणी ठेवली. आता आपल्याला आवळ्याला वाफवून घ्यायचं आहे. एका आवळे न ठेवता असे साईडला ठेवूनच आवळे वाफवून घ्यायचे, कारण जे चांगले वाफवत नाहीत. म्हणून जास्त मुरवळा करायचा असेल तर डबल तुम्ही वाफवून घेऊ शकता दुसरी बॅचमध्ये. इथे मी आवळे वाफायला ठेवलेले आहेत. आपल्याला आवळे 15-20 मिनटं छान वाफवून घ्यायचे आहेत. इथे मी झाकण लावून 15-20 मिनटं आता आवळे वाफवून घेणार आहे. तोपर्यंत इथे मी गूळ खिसून घेणार आहे. पाव किलो आवळ्यासाठी इथे मी 150 ग्राम गूळ घेणार आहे. अचूक प्रमाणात मी तुम्हाला आवळ्याच्या मुरवळ्याची रेसिपी सांगणार आहे. तुम्ही नक्की करून बघा, आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर आहे. आवळ्यापासून आपल्याला त्वचा छान राहते. हिवाळ्यातच आवळे केस गळतीवर हिवाळ्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी करून घेतो. इथे आवळे छान वाफवून झालेले आहेत बघा. मस्त असे आवळे आपले छान वाफवून घेतात. आवळे उकडले म्हणजे थोडासा हिरव्यापासून पिवळा डार्क कलर येतो, म्हणून वापरले समजायचे. आता मी खाली चाळणी उतरून घेतली आणि सुती कपड्यानं पुसून घेत आहे. आवळे सगळे स्वच्छ असे पुसून घेत आहे आवळे. तुम्ही नक्की हा आवळ्याचा मुरवळा करून बघा, खूप फायद्याचा आहे. महिलांनी तर खाल्लाच पाहिजे आवळ्याचे प्रत्येक केलेले पदार्थ. असं म्हणतात की एक आवळा खा आणि निरोगी आयुष्य जगा, पण रोज आवळा भेटत नाही आपल्याला, हिवाळ्यातच भेटतो. आता आपण चमच्याच्या साहाय्याने त्याला छान छिद्र पाडून घेणार आहोत आवळ्यामध्ये, कारण मधात गुळाचा पाक गेला पाहिजे आणि आपला आवळा छान गुलाबजामुनसारखा रसरशीत व्हायला पाहिजे, म्हणून इथं आपण छिद्र पाडून घेत आहोत. जितके होईल तितके छिद्र पाडून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्या आवळ्याला. इथे मी चमच्याच्या साहाय्याने छिद्र पाडून घेत आहे. अशा प्रकारे असे छिद्र पाडून घ्यायचे आहे. सगळ्याला छिद्र पाडून झालेले आहेत. आता आपण इथे तुम्हाला तर मग सांगितले, पाव किलोला मी 150 ग्राम गूळ घेतलेला आहे. आता कढईमध्येच खाली असताना त्यामध्ये गूळ टाकायचा, सगळं टाकलेला. जास्त मोठाला घ्यायचा नाही, बारीक बारीकच खिसून घ्यायचा आहे गूळ. खालीच आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे सगळं आवळा आणि गूळ. मग आपल्याला गॅसवर कढई ठेवायची. गॅसवर कढई ठेवताना कमी गॅस करायचा असं, कारण खालून गूळ करपते. एकसारखं हलवीत राहायचं. सुरुवातीला थोडं अवघड जाते, पण पुन्हा बघा कसा गूळ विरघळाय. 2-3 मिनटं लागतात गूळ विरघळायला, पण एकसारखं हलवायचं आणि कमी गॅसवर. हे बघा इथं आपला मस्त गूळ विरघळलेला आहे. छान आपल्या गुळाला छान अशी उकळी आलेली. किती मस्त आपले आवळे शिजत आहेत गुळामध्ये. आता आपण 10 मिनटं छान मिडियम हीटवर छान याला शिजवणार आहोत, म्हणून वरून झाकण ठेवले. बघा किती मस्त आपला आवळ्याचा मुरंबा तयार आहे. आता वरून आपण 2-3 इलायची फोडून टाकणार आहे. मी कुठून पण टाकू शकता आणि शाबीत पण टाकू शकता, असं मी इथे खोलून टाकलेले आहेत. किती मस्त आपला आवळ्याचा मुरवळा दिसत आहे बघा, रसरशीत गुलाबजामुनसारखा. मस्त असा आपला आवळा मधात पाक गेलेला आहे गुळाचा. आवळ्याचा मुरवळा आपला